न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा होत असल्यास सरसकट शब्द काढून आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी. तर सरकारकडून केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचा जरांगेंचा आरोप. स्वयंसेवकाचा पेहराव करून फडणवीसांच्या पोलिसांच्या आंदोलनात घुसखोरी, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. तर आंदोलकांना माघारी पाठवल्यास खासदार आमदारांचं फिरणं मुश्किल करू, जरांगेंचा इशारा. उद्यापासून पाणी न पिता आणखी कडक उपोषण करणार, मनोज जरांगेंचा निर्धार. तर मुंबईत ठिकठिकाणी मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी. मराठा उपसमितीच्या बैठकीला राज्याचे महाधिवक्ता उपस्थित. हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर संदर्भात बैठकीत चर्चा. बैठकीतील मुद्दे मुख्यमंत्री फडणवीसांना सांगणार, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. मनोज जरांगेंच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव. शरद पवारांनीच मराठ्यांचं वाटोळं केलं, सुप्रिया सुळेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी. भारत आणि चीनने मित्र होणं हाच चांगला पर्याय, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. परस्पर विश्वासावर आधारित मैत्रीचा मोदींचा प्रस्ताव. लालबागच्या राजाच्या व्हीआयपी नॉन व्हीआयपी दर्शनाविरोधात तक्रार. व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी दर्शनाच्या व्यवस्थेविरोधात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार. कोकणासह राज्यभरात गौराईंचं आगमन. कोकणात रंगले महिलांचे पारंपरिक खेळ. 5 दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप. कल्याण डोंबिवलीमध्ये कृत्रिम तलावाला गणेश भक्तांची विसर्जनासाठी पसंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.